ते साधं कोणाला समन्स सुद्धा जात नाही असं तुम्ही म्हणताय. परंतु दुसऱ्या बाजूला अंजली दमानिया, की ज्यांचे या खरात प्रकरणाशी संबंध आहेत, खराशी ज्यांनी कॉल केलेले होते, त्याचे सगळे सीडीआर रिपोर्ट त्यांनी बाहेर काढलेले आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी 17, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल असतील, रुपाली चाकणकरांचे 177 कॉल असतील, त्यांच्या बहीण ज्या आहेत त्यांचे जवळपास 236 कॉल असतील. असे सगळेच कॉल डिटेल्स जे आहेत त्यांनी बाहेर काढलेले आहेत. आता या प्रकरणामध्ये सुषमा अंधारे म्हणतायत, की एस-आय-टी तपासाला कुठेतरी कमी पडते. त्यामुळे अ, जे आहेत अंजली दमानिया यांना एस-आय-टीचं प्रमुख करा. त्यांच्याकडे सीडीआर रिपोर्ट आले कसे असं विचारतात. हे बघा, सुषमा अंधारे या राजकीय महिला नेत्या आहेत. त्यांच्या पक्षाच्या विरोधात जे काही काम करायला मिळतं किंवा ज्या नेत्यांच्या विरोधात काही येतं, तिथं त्या आवाज उठवत असतात. अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या काही कुठल्या पक्षाशी संबंधित नाहीयेत आणि त्यांनी जेव्हा सी काढले, आता सी काढणं आणि तो अशा पद्धतीनं व्हायरल करणं हा गुन्हा आहे. त्या संदर्भामध्ये जी काही चौकशीचे आदेश दिलेत, त्या डीजींना जाऊन भेटलेल्या आहेत. त्याची चौकशी होईल. त्यांना ज्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हनी दिलंय, त्यांनी जे काही त्यांचं नाव असेल, नंबर असेल, कशा पद्धतीनं ते आले, त्याची माहिती जी आहे ते पोलिसांना देतील. पण अंजली दमानी यांचा उद्देश यामध्ये काय होता, की खरातच्या प्रकरणामध्ये कुठल्याही राजकीय नेत्यांची जेव्हा नावं येतायत, तर ती कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतोय. कुणाला चौकशीलाही बोलवलं जात नाही. मग अंजली दमानी यांनी जी माहिती काढली ती इतकी महत्त्वाची आहे. हे काय फेक कॉल्स नाहीयेत, हे ओरिजिनल कॉल्स आहेत. आणि मग याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नाव येतंय. रुपाली चाकणकरांचे 100हून अधिक कॉल्स आहेत किंवा ज्यांच्या नावाने काही अनेक खाती उघडली गेली. ज्या रुपाली चाकणकरांची बहीण आहे, त्यांचे 200हून अधिक कॉल्स आहेत. ज्या दीपक लोंढेंची चौकशी झाली, जे केसरकरांशी संबंधित आहेत, त्यांचे 200हून अधिक कॉल जे आहेत ते याच्यामध्ये आहेत. मग यांचा उद्देश असा होता अंजली दमानी यांचा, की खरात प्रकरणाशी असलेले जे राजकीय नेत्यांचे लागेबांधे आहेत, ते फक्त फोटोपुरते नाहीयेत, तर वारंवार फोनवर सुद्धा जे आहे ते संभाषण होत होतं आणि मग संभाषण वारंवार आपण एखाद्या व्यक्तीबरोबर कधी करतो? जेव्हा ती व्यक्ती परिचयाची आहे, आपल्या जवळची आहे, त्यांचा सल्ला घेणं असेल किंवा त्यांची काही कामं करणं असेल, हे जवळच्या व्यक्तीबरोबर करतो. मग हे एवढं समोर आल्यानंतर खरातची चौकशी राहिली बाजूलाच आणि कुठेतरी अंजली दमानिया कशा आरोपी आहेत, अंजली दमानिया कशा दोषी आहेत, हे कुठेतरी सुषमा अंधारे सांगण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं की सुषमा अंधारेंना पक्षविरहित काम करणाऱ्या महिलांची ॲलर्जी आहे आणि सुषमा अंधारेंना हे वाटतंय की आता अंजली दमानियांकडे एवढी माहिती येते, मग त्यांच्याकडे येत नाही म्हणून मग सुषमा अंधारेंच्या पोटात दुखतंय का? आणि कुठेतरी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी दमानियांसारख्या कार्यकर्त्यांवर टीका करायची आणि हे प्रकरण खरातचं प्रकरण खरातला सोडून जे आहे ते आरोप-प्रत्यारोप महिलेने महिलेवर करायचे, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. कारण हे प्रकरण इतकं गंभीर आहे, की याच्यामध्ये खरातला फासापर्यंत पोहोचवणं आणि पीडितांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही सगळे त्याच्यामध्ये आहोत. परंतु काही जण या प्रकरणामध्ये जर राजकीय पोळी भाजायला येत असतील, तर ते मग दुर्दैव आहे. ताई, हे सगळे सीडीआर रिपोर्ट बाहेर आल्याच्या नंतर या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी दिसतीये. यामध्ये अनेक मोठे राजकीय नेते सुद्धा खरातच्या कसे संपर्कात होते हे पुढे हो. आल्याचं दिसतं आहे. या प्रकरणामध्ये या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, चंद्रकांत पाटील असतील, आशिष शेलार किंवा ह्या संबंधामध्ये जेही लोक आहेत त्यांची चौकशी होणं गरजेचं वाटतंय. हे बघा आता अंजलीताईंनी काल डीजींकडे जी माहिती दिलेली आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं किती कॉल्स कुणाला झालेत, किती मिनिटाचे झालेत, किती लोक जे आहेत राजकीय नेते बोललेत. हे जेव्हा आपण एखाद्याला माहिती देतोय बघा, सर्वसामान्यांच्या प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जर अशी काही नावं आली किंवा उद्या समजा एखादं आमचं नाव आलं, तर लगेच चौकशीला बोलवलं जातं. चौकशी करायला कुठल्याच प्रकरणात काही हरकत नसते. चौकशी करणं म्हणजे काय तो लगेच आरोपी ठरत नाही. चौकशीमध्ये निष्पन्न झालं पाहिजे तो दोषी आहे का नाहीये, त्यानुसार पुढे कारवाई होत असते. परंतु इथं चौकशीच करायची नाही. कारण काही जण मंत्रिपदावर आहेत, काही उपमुख्यमंत्री पदावर आहेत, काही जणांचा पदावर असल्यावर राजीनामा झालेला आहे. म्हणून मला असं वाटतंय, की कुठल्याही राजकीय नेत्यांच्या जी नावं येतायत, ज्यांचे कॉल डिटेल्स येतायत, यांची कोणाशी चौकशी करायचीच नाही. अशा पद्धतीचं आता राजकीय नेत्यांनी जे आहे ते ठरवलेलं आहे आणि म्हणूनच एस-आय-टी जी आहे ती त्यांना चौकशीला बोलवत नाहीये.